मुंबईतील शिंदे सेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशींवर हल्ला. बांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरात हल्ला. प्रचारादरम्यान अज्ञातांना हल्ला केला. हाजी सलीम कुरेशी यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू. मुंबई पालिकेसाठी भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगाने नाकारलं. गाण्यात भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून आयोगानं गाणं नाकारलं. आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा ठपका. निवडणूक आयोग हा धर्मनिरपेक्ष असायला हवा. भाजपच्या प्रचार गीतातील भगव्या शब्दात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांचा सवाल. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान. शिंदेच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्य एवढं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडून शिंदेसह शिवसेनेवर टीका. नितीन देशमुख स्वतः शैतान आहेत. एकनाथ शिंदे काय आहेत हे महाराष्ट्र जाणतो, त्यामुळे चिल्लर लोकांच्या टीकेला आम्ही उत्तरही देत नाही. नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. अजित पवारांचा स्वतः ते बालेकिल्ल्यात आहेत. 5 तास रोड शो. शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वतीमध्ये अजितदादांचा प्रचार. अजितदादांचा पुण्यात 5 तास रोड शो. एकनाथ शिंदे 9 तारखेला पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार. कात्रज चौकात सकाळी 11 वाजता सभा होईल. माझी प्रचार रॅली, सभा मिळेल आणि आपण निवडून येऊ या आशेवर बसू नका. घरोघरी जाऊन वंचित बहुजन आघाडीची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवा. सुजात आंबेडकरांचा उमेदवारांना सल्ला. अजून मोठे नेते येतील आणि आपल्याला सभा मिळेल आणि आपण जिंकू या आशेत न राहता कार्यकर्त्यांनी डोर टू डोर जाणं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं, याच्यावरती आपला विजय का पराभव हा निश्चित राहील. डॉक्टर शिवाजी सुकरे आणि अंबादास दानवे यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस देण्यात आलेली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांना फोन केल्याच्या आरोप प्रकरणी ही नोटीस आहे. तसंच तक्रारी संदर्भात आवश्यक पुरावे आणि कागदपत्र सादर करण्याचेही आदेश देण्यात आले. मंगेश काळखेंच्या त्या राजकीय वैमनस्यातून सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा हत्या प्रकरणात मोठा सहभाग. आमदार महेंद्र थोरवेंचा हा आरोप. अकोल्यात काँग्रेसच्या हिदायत पटेल यांची धारदार शस्त्राने मशिदीबाहेर हत्या. मोहोळा गावातील धक्कादायक घटना. हिदायत पटेल यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणात 60 दिवसात तपास करून चार्जशीट दाखल करू. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याची मागणी करू. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची माहिती.